नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या विषयामधील प्रकरण 1 इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या प्रकरणातील स्वाध्यायाच्या प्रश्न उत्तरांची माहिती आपण अभ्यासत आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 4 प्रश्नांच्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आज आपण 5वा आणि 6वा प्रश्न एकत्रित अभ्यासणार आहोत. छोटे प्रश्न आहेत, एकाच व्हिडिओमध्ये आपण ते क्लिअर करूयात. सुरुवात. क्वेश्चन नंबर 5. डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट? खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते सांगा. क्वेश्चन नंबर 1. अकाउंटिंग इज यूजफुल फॉर ओनली टू द ऑनर. आन्सर. इफ द स्टेटमेंट इज ट्रू then you can write agree. If the statement is false then you can write disagree. म्हणजे जेव्हा विधान बरोबर असतं तेव्हा ॲग्री आहे आणि जेव्हा आपल्याला दिलेले विधान चुकीचं असतं तेव्हा डिसॲग्री आहोत असं ह्या ठिकाणी सांगायचं. दिलेलं हे विधान ह्या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून मी इथं लिहिणार आहे डिसॲग्री. Second statement. Bookkeeping is an art, science and profession. Answer. This statement is true, so I am agree with this statement. Question number 3. Bills payable is an asset of the business. Then answer. This statement is false, so I can disagree. Question number 4. In bookkeeping and accountancy, only non-monetary transactions are recorded, and this statement is false, so I am disagree with the statement. Next, question number 5. Totaling of journal or ledger is called as costing. Answer. This statement is true, so I am agree with this statement. या ठिकाणी 5 क्वेश्चन दिले होते. 5 क्वेश्चन आपण ओळखलेले आहेत आणि ॲग्री डिसॲग्री काय आहेत ते आपण या ठिकाणी उत्तर लिहिले आहे. क्वेश्चन नंबर 6. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला सेंटेन्स दिले ते सेंटेन्स या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 1. रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज नोन ॲज. आन्सर. इथं तुम्ही डायरेक्ट ॲन्सर लिहिलं तरी चालू शकतं आणि पूर्ण ॲन्सर लिहून त्या ठिकाणी उत्तर जे आहे त्याच्या समोर लिहिलं तरी चालेल, कारण इथं रिराईट सेंटेन्स असं म्हटलेलं नाही. इथलं आन्सर तुमचं ॲक्सेप्टेबल आहे, ओनली आन्सर. बट व्हेन ही से रिराईट द सेंटेन्स दॅन यू कॅन रिराईट द सेंटेन्स. ओके. रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज नोन ॲज इन्कम, and I can underline this word. Second, excess of gross profit over operating expense is dash. Answer. Excess of gross profit over operating expense is operating profit. Then question number 3. An expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called as dash. Answer. An expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called as deferred revenue expenditure. Then question number 4. The amount
deducted by the seller from the list price of gold at the time of the sales is dash dash. An answer: the amount deducted by the seller from the list price of goods at the time of sales is trade discount, and I can underline this word, trade discount. Then last question 5. A person to whom business owner money for the goods or services is known as. An answer: a person to whom business own money for the goods or services is known as creditor. I can underline this word and complete the sentence. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही विधानं कंप्लीट करायची होती. आता कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट म्हटले तर स्टेटमेंट कंप्लीट करण्यासाठी फक्त आन्सर पण लिहून चालणार नाही. आपण सवय लावा पूर्ण विधान लिहून त्यामध्ये आन्सर टाकून ते सेंटेन्स कंप्लीट करण्याचं. अशा पद्धतीने आन्सर लिहायचं, अशा पद्धतीने आपल्याला उत्तरं लिहायची आहेत, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवता येतील. चला तर मग प्रकरण 1 मध्ये असलेल्या एक्झरसाइजमधील सर्व प्रश्न उत्तरांची माहिती आपण अभ्यासलेली आहेत. या संदर्भातले सर्व लेखी नोट्स ज्या आहेत, ज्यांचे जे आन्सर आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या वेबसाईटवरती अपलोड केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण हे सगळ्या नोट्स पाहू शकता, त्याचा अभ्यास करू शकता आणि हे आन्सर देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे नेक्स्ट चॅप्टरच्या एक्झरसाइजमधील क्वेश्चन अँड आन्सरच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.